राजे, पिढ्यानपिढ्या आमच्यावरचा तुमचा विश्वास आम्ही वाढवतच आलो आहोत. म्हणूनच भैया साहेबांनी तुम्हाला भावाचा दर्जा दिला होता. भावाचा. राजे, काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज झाला होता, आता नाही. आता पश्चाताप होतोय आम्हाला तुमच्यावर विश्वास दाखवल्याचा. मागे एकदा भैया साहेबांच्या रागासमोर आम्ही तुम्हाला पाठीशी घातलं होतं, पण आता नाही. तेव्हा जर आम्हाला माहिती असतं ना की तुम्ही इतके बेजबाबदार आहात, तर भैया साहेबांच्या आधी आम्ही तुम्हाला हाकलून दिलं असतं. संयम आदित्यराजे. संयम? भैया साहेब, अजूनही तुम्ही आम्हाला संयम पाळायला सांगताय? ते दोघं तिकडे आपल्या विरुद्ध कोर्टात साक्ष द्यायला तयार झालेत आणि तरी तुम्ही संयम पाळायला सांगताय? राजे, जसा आतापर्यंत विश्वास ठेवला तसा अजून एकदा ठेवा. आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष घालतो. मणी, तुमचं काय चुकलं माहितीये? आमचा माणसांवर विश्वास नाही या आमच्या सांगण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. तुम्ही थकत चाललात म्हणे. कबूल करा आता, तुमचा मेंदू राजेश शिर्केंची सेवा करण्यासाठी कमी पडू लागलाय. नाहीतर त्या फालतू इन्स्पेक्टरची हिंमत झाली नसती राजेश शिर्केंना शह देण्याची. आणि हा फक्त तुमचा पराभव नाहीये, राजेश शिर्केंचा पराभव आहे. त्याची शिक्षा त्या इन्स्पेक्टरला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता वाट कसली बघताय? सरळ जाण त्या अर्जुन दीक्षितला गोळ्या घाला. तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. भैयासाहेब, आम्हाला अडवू नका. आमच्यावरचा विश्वासघाताचा कलंक पुसण्याची हीच संधी आहे. ती आमच्या हातून अशी घालवू नका. तुम्ही काय करता आहात याचं तुम्हाला भान नाहीये. आपण इन्स्पेक्टर अर्जुनला कधीच सस्पेंड केलेलं आहे. त्यांनी काय झालं भैया साहेब? काय झालं? अजूनही तो आपल्याला भारीच पडतोय. तरीही कुठल्याही प्रकारचा खून खराबा होता कामा नये. मग एवढं सगळं होऊन सुद्धा आपण गप्प बसायचंय? मला वाटतं आदित्यराजे, आपण मणीना त्यांची चूक सुधारण्याची शेवटची संधी दिली पाहिजे. मणी, अर्जुनच्या ताब्यात असलेली तुमची माणसं कुठल्याही परिस्थितीत कोर्टापर्यंत पोहोचली नाही पाहिजेत. भैयासाहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच होईल. ते दोघं कोर्टाची पायरी चढू शकणार नाहीत. त्यापूर्वीच त्यांना वर पाठवण्यात येईल. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या, यावेळी जर काही गडबड झाली तर तुम्हाला कुठल्या मार्गाने कुठं पाठवायचं ते आम्ही ठरवू. नाही, नको बस. देऊ, मी काय म्हणतो, ती राजेश शिर्केंची माणसं उद्या ऐनवेळी कोर्टात साक्ष फिरवणार नाहीत ना? काका, त्यापेक्षा ते आपल्याच बाजूने साक्ष देतील अशी आशा ठेवायला काय हरकत आहे? नाही, मला तर खात्रीच वाटते. अर्जुननी त्यांना जर बाबांविषयी सांगितलं ना, तर ते बाबांच्या बाजूनीच साक्ष देतील. शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांनाही पश्चाताप होत असेलच. खरं तर पश्चाताप त्या राजेश शिर्केंना व्हायला हवा. साक्षी, जेवताना त्या राजेश शिर्केंचा विषय नको आता. पटपट 2 घास खाऊन घ्या. अरे, तुम्ही जेवायला बसलात सुद्धा? मी येणारच होते वाढायला. वहिनी द्या, तुम्ही बसा. नेहमी तुम्हीच आम्हाला वाढत असता, आज मी वाढते. बसा. अगं, मकरा, अरे असा पानावरून उठून कसं चाललास? माझी भूक मेले वहिनी. तुला भात वाढू? नको. काकाला मध्येच काय झालं? काय नाही ग, आपण दादूंबद्दल बोलत होतो ना, म्हणून कदाचित इमोशनल झाला असेल.
हो साहेब, मारू नका हो साहेब. अर्जुन, मोठ्या मुश्किलीने हे आपल्या हातात आले. मी एक काम करतो, त्यांना ऑफिसला अटक करून त्यांची रिमांडच घेतो. नाही, नको. मला काय वाटतं, त्यांना अटक करणं जास्त धोकादायक ठरू शकेल. कारण एकतर त्यांना अटक करण्यासाठी तुझ्याकडे ऑफिशियल असं कारण नाहीये, आणि दुसरं म्हणजे त्यांना अटक केल्याचं राजे शिर्केंना कळलं तर ते दबाव आणून त्यांची लगेच सुटका करून घेतील. मग काय करायचं? त्यांना डायरेक्ट कोर्टात हजर करूया. अर्जुन, हो. आणि त्यांनी मगाशी तुझ्यासमोर जो कबुली जबाब दिलाय तोच जर त्यांनी कोर्टात दिला तर ते आपल्या जास्त फायद्याचं ठरू शकेल. चल. चल. देवयानी, आज तुझ्यामुळे मी वाचले. यांनी न जेवण्याचं कारण तू चुकून जरी सगळ्यांना सांगितलं असतंस तर देव आज वाचवलंस. तसं अजून एक काम कर. मला माहिती आहे हे काम फक्त तूच करू शकतेस. मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली, पण ही चूक पुन्हा होणार नाही हे किती वेळा सगळ्यांना समजावून सांगू? तूच सांग. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू यांना मला माफ करायला सांग. एकाच घरात राहून एवढा राग बरं नाही. म्हणजे तूच सांग, बरं दिसतं का हे? खरंच पश्चात्ताप होतोय? नाही, म्हणजे तसं होत असेल तर तुझ्यासाठी आणि या घरासाठी चांगलंच आहे. आता राहिला प्रश्न काकाला समजवण्याचा. मला असं वाटतं की ते मी करण्याऐवजी काकाला काय वाटतं याचा तू विचार केलास ना तर जास्त बरं होईल. अगं, तो विचार मी करतच असते, पण घरातले मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. कीव करावीशी वाटते का तुझी? एक काम कर, दादू लवकर घरी यावेत म्हणून प्रार्थना कर. काय होईल ना, दादू घरी आले ना की घरातलं वातावरण पूर्वीसारखं होईल आणि मग कदाचित तुला सगळे समजून घेतील. बनूताई, ठेवा बरं सगळं ते. आधी खाली उतरा, खाली उतरा चला. आणि जा बघ ना इथं. नाही, मी नाही जाणार. ताईसाहेबांनी पाहिलं तर रागवतील माझ्यावर. चला उतरा. मी नाही जाणार. तुम्ही काम केलं ताईसाहेबांना बिलकुल आवडणार नाही. आता मला त्रास देऊ नका, मला बरीच कामं आहेत. दिवसभर काम करायचंय. तुला माहितीये मला सगळी कामं येतात. करून दाखव. काय फडकं दे. फडकं? तिकडे बघ. आता एक ग्लास मी त्याला पुसून दाखवते. अहो, ते फुटेल ग्लास. द्या बरं इकडे. नाही फुटणार. फुटणार. मला मारतील बाबा. नको नको नाही नको. द्या फुटणार. म्हणते ना. नाही फुटणार. नाही नाही नाही. अहो, अहो, म्या नाही आणलं त्यांना. त्या चले माझ्या मागून. माफ करा, चूक झाली, पुन्हा नाही व्हायची. एकदा माफ करा. बनूताईंच्या पायाला काचा लागणार नाही त्याची काळजी घ्या. हो, सांगेन, काकाला सांगेन. हां, तसंच काही वाटलं तर तुला फोन करते. ओके, बाय. कोणाशी बोलत होतीस? आणि मोबाईल अर्जुनने दिलाय, त्याच्याशीच बोलत होते. देऊ? काका, दादूंना उद्या कोर्टात हजर करणार आहेत. म्हणजे दादू उद्या सुटणार? येस. काय झालं? नाही, काही नाही. फक्त एकच शंका आहे देऊ. गेल्या वेळेला जसं ऍडव्होकेट राणेंनी आपल्याला फसवलं तसंच यावेळी नाही काका,
यावेळी तसं काहीही होणार नाही. अर्जुननी तसा बंदोबस्त केलेला आहे. आई उद्या दादूंना कोर्टात हजर केलं ना की मग अर्जुन हरी काकांना आणि राजेश शिर्क्यांच्या त्या 2 गुंडांना घेऊन कोर्टात येणार. त्यांनी कोर्टासमोर साक्ष दिली की दादू बाहेर आणि राजेश शिर्के आत. देव करो आणि अगदी असंच हो. पण देव, राजेश शिर्के असे गप्प बसतील? आई उद्या तरी ते काहीच करू शकणार नाहीत. आणि मी आणि अर्जुन सतत संपर्कात राहून राजेश शिर्क्यांचा प्रत्येक प्लॅन हाणून पाडणार. आई तू काळजी करू नकोस. उद्याचा दिवस आपलाच आहे. त्या दोघांचं काय झालं म्हणे? उद्या अर्जुन त्यांना घेऊन आमच्या विरोधात कोर्टात साक्ष देणार आहे. खरं आहे काय? हो राजे. मग पुढं काय? आमचंच चुकलं. आम्ही आदित्य राजेंचं ऐकायला नको होतं. तुमच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता. तुमच्यासाठी आजची शेवटची रात्र आहे. उद्या कोर्टात काय निकाल लागणार आहे आम्हालाही माहिती नाही. पण जर निकाल आमच्या विरोधात लागला आणि जर तो डिव्हिस सुटला तर आमच्या कोर्टात तुमचा निकाल लावायला वेळ लागणार नाही. अगं आणखीन काय काय घडलं सांग ना. काय सांगू? इट वॉज अनबिलिव्हेबल मॉम. आम्ही जिथे जिथे कॅम्पेनसाठी गेलो तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी आमची 5 स्टार मध्ये सोय होती. विचार का? का? लोकांच्या गर्दीचा मला त्रास होऊ नये ना म्हणून. मॉम, हॉटेलमधून बाहेर पडताना प्रत्येक वेळी सगळ्या लोकांच्या नजरा चुकवून मला बाहेर पडावं लागत होतं. खूप धमाल केली, भरपूर भटकलो. अगं पण तू तुझ्या ऍड कॅम्पेनसाठी पाचगणीला जाणार होतीस ना? तिकडे पण जाऊन आलो मॉम. इट वॉज जस्ट फन, लॉट ऑफ फन. तिकडे ना मी अमोलला पण भेटले. आम्ही दोघांनी पण खूप धमाल केली. तू अमोलला भेटून आलीस? मग त्याला घरी का नाही घेऊन आलीस? त्याला कसली तरी सुट्टी आहे ना आता? त्याला दुसऱ्या दिवशी दार्जिलिंगला जायचं होतं ना. दार्जिलिंगला? मला कोणीच काहीच कसं बोललं नाही. नाही, मी त्याला म्हटलं की या सुट्टीत घरी ये म्हणून, तर मला म्हणाला की नाही मला दार्जिलिंगला जायचंय. शाळेची पिकनिक होती ना, मग म्हटलं जाऊ दे दार्जिलिंगला. पिकनिकसाठी पैसे? माझ्याजवळ जमा केलेले होते तेवढे मी पाठवले. सॉरी. इथून पुढे असले कुठलेही निर्णय घेताना मला विचारायची तसदी घेत जा. अहो हॅलो मॉम, तू बरी आहेस ना? अगं बाबा तुला एवढं बोलले आणि तू ऐकून घेतलंस? ऐकून घ्यावं लागलं श्रावणी. तू खूप दिवसांनी घरी आलीस. त्या दरम्यान या घरात काय काय घडलं तुला माहित नाही. कळेलच. तू दमून आलीस, आराम कर. देऊ अगं चला लवकर, उशीर व्हायला मा. देऊ, साक्षी. ए साक्षी,
चल, किती वेळ त्या टाईपरायटरशी खेळत बसणार आहेस? आईची पूजेची तयारी झाली वाटतं. चल चल लवकर. प्रतीक्षा, अगं ही फुलं घे. छान आहे तर. आज पहिल्यांदा मोऱ्यानं मी सांगितल्या माझं काम ऐकलं आणि फुलं आणली बघ. देऊ बेटा, तू पुढे हो, मी आलेच. साक्षी, 10 मिनिट म्हणा पुऱ्या. चल आता लवकर. चहा. देऊ, साक्षी, अगं चला लवकर, किती वेळ? उशीर होईल मग. अगं आरतीला या सर्वजणी आल्या येत आहे. हे काय श्रावणी कुठे? तू आरती सुरू कर. आलो तुझ्या दर्शनास देवा, कृपा करावी गजवदना. तूच करता तूच करविता, कोणी नाही तुझ्या विना. गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया.